नमस्कार मंडळी. तर विषय असा आहे की मी शिमला मिरचीची भाजी करणार आहे आणि मुलं शिमला मिरची खात नाही, तर 2 in 1 आज भाजी बनवणार आहे. तर मी आता कढई गरम केली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली, थोडासा हिंग टाकला आणि छोटा कांदा एक चिरून टाकला. तर कांदा भाजेपर्यंत आता इथं मसाल्याची तयारी करूया. तर शेंगदाण्याचा कूट घेतला हळद, मीठ, लसूण, खोबरं, कोथिंबीरीचा मसाला आणि चटणी टाकून थोडंसं तेल टाकून मसाला बनवला आहे. तर शिमला मिरचीमधलं सगळं बी काढून घ्यायचं आहे, शिमला मिरची धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जो मसाला केला आहे तो स्टफ करून घ्यायचा आहे. तोपर्यंत इकडं कांदा पण भाजतो. कांदा लाल झाल्यानंतर ती शिमला भरलेली आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. चांगली 2-3 मिनिटं आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. तर लसूण खोबऱ्याचा थोडासा एक्स्ट्रा मसाला मी वरून टाकला आहे. थोडंसं नॉर्मली पाणी वतायचं आहे, अर्धा ग्लास पाणी ओतलं आहे मी. त्याच्यानंतर वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. तर 5 मिनिटानंतर शिमला थोडीशी शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे पनीर. तर मुलं पनीर खाऊन घेतात आणि आपण शिमला खाऊ शकतो. तर 2 in 1 भाजी रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.